people. Hello, I am back, babies. I am back. I am back. सई मॅम प्रसाद सर. हॅलो. नवीन सीझन, नवीन गर्लफ्रेंड, नवीन मुलगी, नवीन प्रेम, अभिनय तोच, पण प्रयत्न नवीन, उम्मीद नवीन. काय कसे आहेत सगळे, बरे आहेत? हा, आता काय यार, तुम्हाला खरा प्रेमाची लॉटरी लागल्यावर सगळे मजेतच असणार आहेत. हा, आणि अरुण सरांना तर ह्या लॉटऱ्या वारंवार लागत असतात. काय प्रसाद सर, खरं आहे की नाही? एकदम. नाही, मला असं कळलंय की तुम्ही अरुण सरांकडे क्रश कोर्स केला होता, क्रॅश कोर्स केला होता, आणि तुम्ही अजूनही वरच्या खिशात त्यांचा फोटो ठेवता. हे खरं आहे? 100% खरं आहे. खरं आहे? हो, मग आत्ताही आहे तुमच्याकडे? या क्षणी पण आहे. काही दाखवू शकतो मी. दाखवा. दाखवा. याचा काही फायदा होतो का म्हण सर? ते नाही सांगणार सर. नाही, मी पण ठेवलाय, म्हणजे फोटोवरनं कसं सेम फोटो आहे. सेम फोटो मला त्यांनीच दिलाय, आणि फोटो गर्लफ्रेंड पटाव असाच एक आहे. तर म्हणजे त्यांच्याच कृपेने मला एक गर्लफ्रेंड मिळालेली आहे ऑनलाईन. आणि तुम्हाला खोटं वाटेल, खरंच खोटं वाटेल, पण ती मला प्रेमाने दादरचा ऋतिक बोलते. खरं. आता मी तिला भेटणार आहे पहिल्यांदा. आता जलने वाले जले रे, जलने वाले जले, आपण का कुछ फरक नाही पडता. मला रिप्लाय न करणाऱ्यांनी ना त्यांच्या नवीन फार्म हाऊसच्या सोफ्यावर डोकं मारून मारून रडावं. करा, कारण की आता मी रिप्लाय करणार नाही कोणाला. आता आपण तो जायगा रे जायगा मला सांगते. बघू कधी येते आता. आली की मग झालं. एंट्री मॅन. ओंकार. घायाळ. आय मीन ओंकार, पण तुला प्रत्यक्ष बघून मी घायाळच झालो. केवढी सुंदर दिसतेस तू. हा, बस ना, बस. कशी आहेस? मस्त. मोकळा श्वास घेतीये. तुला बघू शकते, तुझ्याशी बोलू शकते. तुझा गोड आवाज कानात ऐकू शकते. आणखी काय हवंय मला? आय लव्ह यू ओंकी, आय लव्ह यू. मी फक्त कशी आहेस एवढंच विचारलं. प्लीज तू रडू नकोस. मला मुली रडल्या की मला भीती वाटायला लागते. मला सुधरत नाही काय करायचं. डोंट वरी. सॉरी. माझ्या रडण्याला सिरियसली घेऊ नको. नॅचरल आहे ते. म्हणजे आनंद अश्रू आहेत, मला रडायला येत. अच्छा, तुला आनंद होतोय म्हणून रडा. मला कसली भीती वाटली. मला वाटलं तू खरं रडतेयस. मला टेन्शन येते यार मुली रडल्यावर. ती रडल्या ना की मी जोक सांगतो, मग ते अजून रडतात. मग मला कळत नाही काय करायचं. मग मला भीती वाटायला. तू टेन्शन नको घेऊ हादी. तू हे काय करतेस? हे हॅलो, काय आहे हे? तुला टेन्शन येतंय? मग मला टेन्शन येते म्हणून तू बीपी का चेक करतेस माझं? ते सुचतंय. हा, ते फुगतंय असं आतमध्ये. ते सुजत नाहीये, ते फुगत असेल आणि त्याच्यामुळे ते होत काय? असेल. तू घाबरू नको. हो. आणि एका बाळाला घाबरायची गरजच नाहीये. त्याचा बीपी नॉर्मल आहे. जिंकला. अच्छा, हे काढ ना सगळं. हो. अरे वा, बीपी नॉर्मल आहे एकदम. बाप, तू सगळी तयारीतच आली आहेस की काय? म्हणजे आपल्या माणसासोबत असताना त्याला काही झालं तर त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणायला नको का आपण? काय झालं हे? बाण घुसला हृदय. चांगलंय पण चांगलंय. तू घाबरू नकोस. हा. मी आहे तुझ्यासाठी आणि नेहमी असेन. तू काळजी करू नको. थँक्यू. ए वेटरला आपण ऑर्डर देऊया. ऐक रे, हे कर मला 2 बटर रोटी दे. हा, म्हणजे टोटल 4 कर. मला 2.
हिला मला हिला दोन बटर रोटी Okay, sir. आणि त्यानंतर एक पनीरची भाजी दे हा आणि एक बटर चिकन जर असेल तर उत्तम होईल. आहेच ना सर. आणि एक मसाला पापड दे. त्याचं काय होईल? काय करतेस तू? तुझी शुगर टेस्ट करते. का? का म्हणजे तू आता ऑर्डर काय केलीस बटर रोटी दोन बटर रोटी आणि मग शुगर हिट झाली तर म्हणजे ओंकार अरे तुझी शुगर टेंडन्सी आहे ओंकार. शुगर बॉर्डरवर आहे तुला कळतंय का रे? तुम्ही ऐका हे सगळं कॅन्सल करा आणि 2 सलाड आणा. नको सलाड नको. सलाड कुठे? डेटवर कुठे सलाड? माझी शुगर नाहीये बॉर्डरला. माझी शुगर मुंबईला आहे. 2 सलाड आणा. नको ना प्लीज ना. 2 सलाड खायची आहेत तू अजिबात. हे बघ ओंकार मला ना तू सोबत हवायस माझ्या. हो मला तू आता जिवंत तोपर्यंत हवायस रे. मला हो. तुला गमवायचं नाहीये. तुझे हे आनंदाश्रू थांबव ना प्लीज. आनंद अश्रू नाही आहेत. मी काळजीने रडते ना रे. आई बाबा कसं फरक करतात ह्या दोघांमध्ये मला सांग. मला कळलं पाहिजे. तू गप्प बस. तुम्ही 2 सलाड आणा. ओके. एक्सक्यूज मी इथे या. हा? इथे या. जवळ या. पुढे या. काय करतेस तू? तुम्हाला ताप आहे? मी जगताप आहे. यांना ताप आहे. नाही मॅम राहू दे मी ना. ओके मॅम. ओके काय तुम्हाला सगळं कळतं सगळ्यातलं. अहो डोळे लाल आहे, जीभ पांढरी फट पडले, पचनाचा सुद्धा त्रास आहे ना तुम्हाला? ए काय? डॉक्टर कडे जाणं गरजेचं आहे. बरं. ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही जा हा. आमची ऑर्डर घेऊन या आणि मी तोपर्यंत फोन करते त्याला. हा, जा. ओके काय ए ओंकार तुझंही अंग तापलेलं आहे. नाही. मी ना आताच्या आता ब्लड टेस्ट वाल्याला बोलवते. खूप दुर्लक्ष करतोय. अगं, नाही तापलेलं आहे माझं. हॅलो अगं. हॅलो हा ये. ब्लड टेस्ट अपॉइंटमेंट तू हा ये अशी घेतलीस? हा ये म्हणजे अरे रोजचा आहे माझा. रोजचा आहे माझा ह्याचा काय अर्थ होतो? अरे मी ना त्याला रोजचं लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवते. मिस कॉल दिला की तो येतो त्या लोकेशनवर. रोज करावं यु नो. काल आहे ना मी बस स्टॉपवर केलं. हा? मी रोज माझ्या दाराबाहेर दुधासाठी पिशवी आणि माझे ब्लड सॅम्पल बाहेर ठेवते. बरं. दूधवाला दूध टाकून जातो आणि ब्लड टेस्टवाला ते टेस्ट घेऊन जातो. अच्छा ठीक. तुलाही करावं लागणार आहे. आपलं लग्न झाल्यानंतर मी त्याला सुद्धा तुझं लाईव्ह लोकेशन पाठवणार आहे रोज. अगं प्रेमासाठी मी रोज सुया टोचून घ्यायच्या स्वतःला. लोक प्रेमासाठी सुळावर चढतात. तू सुई टोचून नाही घेऊ शकत. घेतो प्लीज घेतो प्लीज नको ना यार. आनंदाश्रू नको ना. हे कुठे? इतकं प्रेम करतोस लगेच तयार झालास. घेतो करा. हा आता काय काही नसलेली मुलं कशावरही तयार होतात. किती भारी आहेस तू. हा किती भारी आहेस तू. आय लव्ह यू ओंकी. आय लव्ह यू. हा तुला आवडलं नाहीये का हे? मला आवडलाय. तोंड का पाडलंस? मी कुठे आणि तू एवढी हेल्थ कॉन्शियस असशील असं मला वाटलं नव्हतं ग. नाही हेल्थ कॉन्शियस असणं फार गरजेचं आहे. काय ना आपल्या देशात आहे ना कुणीच आपल्या हेल्थला घेऊन आहे ना असं एवढं जागरूक. खरंय. आणि नाही कोविड नंतर काय आहे हे कानात का ड्रॉप्स घातलेस? ते कानाचा प्रॉब्लेम आहे तुला? नाही आता नाहीये पण फ्युचर मध्ये होऊ शकतो ना म्हणून प्रिकॉशन्स. परवा मी रिसर्च वाचलं त्यानुसार 40 नंतर कानाचे आजार चालू व्हायला लागतात. म्हणजे आपल्याला ऐकणं म्हणजे कमी व्हायला लागतं ऐकणं. म्हणजे पडद्याला आहे ना त्याची बुरशी वगैरे चढायला लागते. आणि नको ग. 40 नंतर होतंय म्हणजे तुझ्याकडे फार कमी दिवस आहेत. तू पण टाकायला हवं. मला नको काय टाकूस. असं नको. मला प्लीज असं नको. माझ्या कानात. अगं नको ग. अगं आता हे असं बोलायचंय का आपण? मला बरं चल हरकत नाही पण मला असं वाटतं आपण असं वरचेवर असे नको भेटत राहूया. आपण आता कसे हातवारे करायचे मला कळतच नाहीये ह्याच्यामध्ये. चिडचिड नको ना करू, ठीक आहे. असं
भेटूया हा आपण असं भेटूया. भेटत राहूया आणि हा. आय गेस आपण एक सोनी लिव्ह आणि चिल करूया ना माझ्या घरी कधी हा? फाईन हा परवा चालेल तुला नाही बाबा माझे लागोपाठ 3 दिवस अपॉइंटमेंट आहे डॉक्टरच्या म्हणजे उद्या माझी डॉक्टर बापटांसोबत अपॉइंटमेंट आहे परवा डॉक्टर म्हात्र्यांसोबत आहे आणि तेरवा चाचा लुंगीवाल्यासोबत आहे चाचा लुंगीवाला चाचा लुंगीवाला हो कोण आहे हा चाचा लुंगीवाला अरे बापरे त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही त्याची ती लॉरी आहे ना ती फक्त 4च दिवस असणार आहे इथे नंतर तो हैदराबादला जाणार आहे लॉरी हो लॉरी म्हणजे तो असा एक टेम्पो असतो असा तंबू टाकतो आणि त्या बरण्यांमध्ये जडीबुटी असते तो तो हो तो हो ओंकार बापरे चाचा लुंगीवाल्याच्या हाताला किती गुण आहे माहितीये तुला त्याच्या त्या लॉरीमध्ये आहे ना ते सुपरस्टार आहेत ना समीर चौगुले त्यांचा फोटो आहे समीर चौगुल्यांचं नको सांगू ग तो एका चिक्कीवर फोटो देणारा माणूस आहे लोणावळ्याला गेला होता कोणीतरी एक चिक्की दिली हा फोटो काढतो ना एक काढतो मिनिट. असं नको बोलू सर बोरिवलीमध्ये दिसतो तो फोटो काढत ठीक आहे सगळ्यांचा मला असं नको त्यांचं बोलूस त्यांच्याबद्दल मला ते खूप आवडतात आवडू दे मला त्यांचं हे असं काय कर, टाकतेस चल, अगं एक काम काय झालंय. करतेस मला तू काय कळ- करते म्हणजे? अगं माझी दुसरा गाणं मान बघा. माझी मान दुखतेय अगं नको असं करूस काहीतरी तू मूर्ख आहेस का तुझी मान दुखते तर आधी सांगायचं ना अगं आधी ओंकार. सांगायचं म्हणजे आता तिरकं तिरकं कसं सांगणार वेड्यासारखं मी करतोयस तू काहीतरी आता हे असंच कसं मान दुखते तर अगं तू पट्टा का लावतेस माझ्या मान दुखते माझी मान मोडली नाहीये मोडली नाहीये म्हणजे किती रोगट आहेस तू यार ओंकार सगळे कसे बीपी शुगर आहे तुला मान दुखते कानाचे आजार आहेत असं कसं चष्मा लागला या वयात इतका रोगट कोणी असतं का बापरे मी रोगट आहे मी रोगट आहे मी रोगट आहे 1 मिनिट वर खाली करून काही बदलणार नाहीये तू रोगट आहेस निघ चल ए! ए! नीट बोल निघ हे ना हे सगळं घेऊन निघ कोण आहेस तू केमिस्ट आहेस हा पर्स मध्ये अख्खं केमिस्ट घेऊन फिरतेस कोण आहेस तू काय दात 32 अपॉइंटमेंट 33 घेतलीस तू मला सांगतेस मी रोगट आहे मूर्ख मुलगी कुठली जा कुठे जायचंय तिकडे ए ए ए हे रडू नको हा, माझ्या डोक्यात जात आहे हे मला प्लीज रडू नकोस तू मला राग आलाय तुझा ओंकार येऊ दे रा अरे येऊ दे राग येऊ दे मला काही फरक नाही पडत एवढी आजारी कुठली जा फॅन आणि एसी बंद कर स्वेटर घालून झोप त्यात मला सांगते आजारी कुठली जातात मला नाही करायची